14 जून 2026 कंबाईन MPSC कंबाईन ग्रुप बीची पूर्व परीक्षा या दिवशी आपण योजलेली आहे, राईट. म्हणजे आता समजा विचार केला तर 17 एप्रिल आज तारीख जर पकडलं तर एप्रिलचे 13 दिवस, मेचे 30 पकडा आणि जूनचे 14, ॲप्रॉक्सिमेटली 55 ते 60 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे. आणि या 60 दिवसामध्ये प्रॉपर प्लॅनिंग कसं करावं अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न विद्यार्थी मला विचारत होते. तर त्या संदर्भात प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही, म्हणून मी आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये मी स्ट्रॅटेजी डिस्कस करेल आणि हाऊ यू कॅन प्लॅन दीज 60 days in a proper way to achieve your goal. So that is something that we are going to discuss. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे या 60 दिवसांमध्ये तुमच्याकडे वाचायला असलेले रेफरन्स बुक्स किती आहेत ते पहिलं तुम्ही सेपरेट करून ठेवा आणि ते सब्जेक्ट वाईज पाहिजे. समजा जर मी असं म्हटलं की हिस्ट्रीसाठी मी काय वाचतोय, समजा हिस्ट्रीसाठी मी समजा 11वीचं इतिहास महाराष्ट्राचं बुक केलं आहे, तर तेवढं तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित आहे. म्हणजे मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम सोर्सेस वापरण्यापेक्षा मिनिमम टाईममध्ये मिनिमम सोर्सेस रिपीटेडली वापरा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आपण मराठीत एक आहे ना म्हण की एकच पुस्तक 10 वेळा परत परत वाचा वेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा. म्हणून ते टार्गेट ठेवा की आता सध्या जो वेळ आहे त्या वेळेमध्ये कोणते नवीन काय वाचायचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे काय उपलब्ध आहेत, समजा जे तुम्ही रेफरन्सेस आतापर्यंत वाचलेत, मग समजा भूगोलसाठी तुम्ही AB सौदी वाचले चांगलं, राईट, किंवा दीपस्तंभ केले कोणते असेल, तर AB सौदी सरांचं जे बुक आहे ना ते भूगोलचं पुस्तक जर तुम्ही वाचले त्याच्या नोट्स काढल्यात तर त्या नोट्सचं प्रॉपर रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे. परत परत वाचा, राईट. आता कोणत्याही परीक्षेचा विचार करायचं म्हटलं तर आपल्याला 2 गोष्टी मॅटर करतात की त्या परीक्षेचा मागचा लागलेला रिझल्ट. आता नुकताच कंबाईन प्रीचा निकाल लागला, त्याच्यामध्ये ओपनचं कट ऑफ लागलं 51 मुलींचं 45-48 दरम्यान लागलेलं. आपण पकडून चालू की आपल्याला 55% मार्क्स सिक्युअर पाहिजेत. म्हणजे थोडक्यामध्ये 55% म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की 60+ जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये सेफ राहता. 60+ पकडून चाला. 55 ते 60 दरम्यान आपला स्कोर आला पाहिजे. 60च्या वर आला तर चांगलीच गोष्ट आहे. मग आता हा स्कोर मला कसा करता येईल तर आपण त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करू. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या टेबलवर जे काय तुम्ही बुक्स ठेवलेत आता सगळे टाकून द्या. सगळे म्हणजे जे अननेसेसरी आहेत, की उदाहरणार्थ हिस्ट्रीचे मी 4 बुक्स टेबलवर ठेवलेत. बऱ्याच वेळा असं होतं की तेवढी जास्त पुस्तकं बघून पण आपल्याला टेन्शन येतं. त्याच्यामुळे जे पुस्तक मी वाचलेलं आहे बऱ्याच वेळा तेच पुस्तक मी पुढच्या काही कालावधीमध्ये रिवाईज करेल. तेवढंच पुस्तक तुम्ही तुमच्या टेबलवर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे, राईट. म्हणजे मी तुम्हाला असं म्हटलं की तुमचा जो स्टडी टेबल आहे ना तो एकदम प्रॉपरली अरेंज करा. पहिली महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये तुमचे जे बुक्स आहेत जे तुम्ही आतापर्यंत वाचलेले आहेत ते बुक्स परत एकदा लावून त्यातले जे सिलेक्टिव्ह बुक्स आहेत त्याच बुक्सला तुम्ही परत परत वाचणे, दॅट इज द सक्सेस मंत्रा. आलं लक्षात. आता याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंग या सगळ्या विषयांच्याबद्दल मी थोडक्यात बोलेन. जसं मी तुम्हाला म्हटलं की मिनिमम इनपुट आणि मॅक्झिमम आउटपुट असं जर विचार करायचं म्हटलं तर असे कोणते सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये मी थोडा सिलेक्टिव्ह राहून अभ्यास केला तर मला आउटपुट जास्त मिळू शकतं, असे सब्जेक्ट पहिले सुरुवातीला निवडा. आता मला जे वाटतं ते मी सांगतोय, तुम्हाला कोणतं वेगळं वाटू शकतं, पण मला जे वाटतं मी असं म्हणेल की मॅथ्स आणि रिजनिंग याच्यावर तुम्हाला नियर अबाउट 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं दिवसातला जेवढा तुम्ही अभ्यास करताय त्याच्यापैकी मिनिमम 2 तास तरी तुम्ही मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मी असं म्हणेल की मोस्टली हा जो वेळ असतो ना हा दुपारचा ठेवायचा, कारण दुपारी बऱ्याच वेळा अभ्यास करून कंटाळलं तर बऱ्याच मुलांना झोप लागते. म्हणून तो वेळ जर सत्कारणी लावायचा म्हटलं तर तुम्ही दुपारच्या वेळेत 1-1.5-2 तास जर तुम्ही मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस केली तर खूप उत्तम राहील. त्याचबरोबर मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करताना मागच्या परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारलेत त्याच प्रकारच्या क्वेश्चन्सला टॅकल करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे तुमची ॲक्युरसी रेट जास्तीत जास्त राहील जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर. म्हणून आपण सर्वात पहिल्यांदा काय घेतलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा मॅथ्स आणि रिजनिंगला वेटेज देणार, कारण 20 क्वेश्चन्स असतात रोज, त्याच्यासाठी आपल्याला 2 तास द्यायचेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी. आता चालू घडामोडी जर म्हटलं तर मागच्या 1.5 वर्षाच्या घडामोडी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. मागच्या 1.5 वर्ष म्हणजे समजा आता आपला पेपर जूनमध्ये आहे,
म्हणजे मेचं तुम्ही नाही केलं तरी चालेल, मेच्या मिडपर्यंत पेपर तुमचे प्रिंट झाले असतील कदाचित, पण एप्रिल 2026 पर्यंत सगळ्या चालू घडामोडी तुम्ही करून घ्या. राईट, एप्रिल 2026 पर्यंत. मागे 1.5 वर्षाच्या पकडून चालायच्या. तर कोणतेही जर समजा तुम्ही पृथ्वीची परिक्रमा नावाचं मासिक आहे ते वाचत असाल तर वेल अँड गुड, पण जर वाचत नसाल तर कोणत्याही प्रकारचं एक इयरबुक घ्या. मग ते सिम्प्लिफाईड असेल, सकाळ पब्लिकेशनचं एक येतं, द युनिक पब्लिकेशनचं एक बुक आहे, किंवा परिक्रमा मासिक त्याचं पण 6 महिन्यांचं सुद्धा एक येतं. अशा प्रकारचं जे तुम्ही बुक सिलेक्ट करताय त्या पुस्तकाला करंट अफेअर्सला तुम्ही स्पेसिफिक टाईम काढून ठेवा. तर मी तुम्हाला असं म्हणेल, तो स्पेसिफिक टाईम कोणता असावा. तर बरीच मुलं काय करतात, सकाळी दिवसाची सुरुवात चालू घडामोडीने करतात. सकाळचा वेळ एकदम फ्रेश असतो. तुम्ही जे चांगला जो म्हणजे अतिशय एनर्जेटिक जो टाईम आहे ना, तर तुम्ही या विषयाला देण्यापेक्षा असा विषय सकाळचा निवडायचा जो तुम्हाला डिफिकल्ट जातो. म्हणजे आता आपण स्पेसिफिकली मॅथ्स रिझनिंगबद्दल बोललो की दुपारी 2 तास करायचं. मग चालू घडामोडीचा अभ्यास कधी करायचा, तर चालू घडामोडीचा अभ्यास तुम्ही रात्री जेवण्यानंतर करा, असं मला वैयक्तिक सांगतोय बरं का. म्हणजे समजा जर तुमचं 10 वाजता जेवण होतंय आणि तुम्ही 11 साडे 11 झोपताय, तर 10 ते 11:30 पर्यंत तुम्ही 1.5 तास रोज चालू घडामोडी वाचा. आणि ते वाचताना एक लक्षात ठेवायचं, समजा आज मी चालू घडामोडी ज्या वाचल्या ना, उद्या तेव्हा 10 ते 11:30 मी वाचणार ना, आज जे काय वाचले ते रिव्हिजन करायचं आणि मग पुढच्या ॲड करायच्या. असं केलं तर तुमचं ते पुस्तक पूर्ण पाठ झाल्यासारखं होऊन जाईल. म्हणजे आज जे मी वाचतोय ते उद्या रिव्हिजन करा, उद्या आज वाचलेलं परत परवा रिव्हिजन करा, असं करत करत भले तुमचा वेग थोडा मंदावेल, पण जे तुम्ही वाचताय ना ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर अशा प्रकारे हा वेळ तुम्ही काढा. म्हणजे असं पकडून चाल की दुपारचे 2 तास मॅथ्स रिडिंगला आणि संध्याकाळी जेवणानंतरचा 1.5 तास डेली आपण चालू घडामोडीला देतोय. आता सकाळचा पीक टायमिंग ज्याला आपण म्हणतो की आपण पीक टायमिंगमध्ये काय वाचावं. पीक टाइम in the sense when you are very much energetic, you are very much fresh, and that time whatever you are going to read not that will go into your brain. मग याच्यामध्ये समजा एखाद्याला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट अवघड जातो आणि ती व्यक्ती लायब्ररीमध्ये 8 वाजता जाते, तर 8 ते 12 या 4 तासामध्ये त्या व्यक्तीने इकॉनॉमिक्स करावं. आता 8 ते 12 मध्ये कंटिन्यू 4 तास बसावं का, तर बिलकुल नाही. माणसाच्या मेंदूची क्षमता असतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं 1 तास झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, बाहेर जायचं, परत येऊन बसायचं. पण 5 मिनिटात परत माघारी यायचं. तसंच बाहेर गेला फिरत बसला नाही चालणार. म्हणजे 8 ते 9, 9 ते 10, राईट, आणि 10च्या नंतर थोडा 15 मिनिटाचा ब्रेक घ्या, 10:30 ते 12:30 असं करा. मग 4 तास तुमचा एकदम कारणीर वेळ लागला पाहिजे. यावेळेस लाईट नाश्ता केल्यामुळे झोप पण येत नाही, फ्रेश असतं वाटत असतं, आपली झोप बऱ्यापैकी झालेली असते. त्यामुळे एखादा अवघड वाटणारा विषय, मग कुणाला तो इकॉनॉमिक्स वाटेल, सायन्स वाटेल, कोणताही 1-2 पैकी एक विषय घ्यायचा, राईट. आणि त्याच्यानंतर दुपारी 12:30च्या नंतर तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर 2 तास मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. समजा असं पकडून चालू की 2 वाजता जेवण करून तुम्ही फ्रेश झाला, राईट, आणि म्हणजे 12:30 ते 2 मी आपण विचार केला बरं का. तर त्याच्यानंतर हा जो वेळ राहतोय ना तुम्हाला शिल्लक, त्याच्यानंतरचा 4 तास म्हणजे संध्याकाळी जेवायला जाण्याच्या अगोदर, तर तो जो काय वेळ राहील ना तुमचा, तो वेळ तुम्ही प्रॉपर मॅनेज करायचा ते दुसऱ्या सब्जेक्टसाठी. दुसरा सब्जेक्ट म्हणजे एक सोपा सब्जेक्ट घ्यायचा. समजा आता जॉग्रफी मला सोपा जातून आवडतो, राईट. तर जॉग्रफीमध्ये मी काय करेल, संध्याकाळी समजा दुपारी 2 ते 4 मी समजा 12:30 पर्यंत माझं मी हे केलं, रिव्हिजन केलं इकॉनॉमिक्सचं. 12:30 ते 2 वाजेपर्यंत जेवण वगैरे केलं, 1.5 तास आरामात जेवा, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. जेवताना आरामात जेवायचं, थोडं शतपावली करायची. परत 2 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही, किंवा 2 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही जर प्रॉपरली 3 तास मॅनेज करून जॉग्रफी केलं, बरोबर, 3 तास जॉग्रफी केलं, सोपा सब्जेक्ट आहे, याला ब्रेक घ्यायची गरज पडत नाही, कारण सोपा असतो, पटपट कवर होऊन जातो. वेळ कमी आहे त्याने ब्रेक तरी घेणार किती, 2 महिने राहिले. त्याच्यानंतर समजा हा जो 5चा वेळ आहे, 5 ते 5:30 नंतर तुम्ही काय करा, 5:30 पर्यंत चहा घ्या. चहा घेत नाही नसेल घेत तर चांगलीच गोष्ट, घेताल तर चहा घ्या. 5:30 ते परत 7:30 तुमचं एखादा सब्जेक्ट, जे आता 5:30 ते 7:30 मी काय म्हणेल, तुम्ही जे वाचले ते बरं का. 5:30 ते 7:30 हा 2 तास आहे ना, याच्यामध्ये सकाळी जे 4 तास तुम्ही रिव्हिजन केले ना, कोणतं, इकॉनॉमिक्सचं, राईट, जे वाचले ते तुम्ही परत एकदा घ्या. म्हणजे 5:30 ते 7:30 या 2 तासामध्ये तुम्ही जे काय वाचले, मग सकाळी इकॉनॉमिक्सचं वाचले आणि दुपारी जॉग्रफीत वाचलं, ते परत एकदा बघून घ्या. मी वाचा म्हणत नाही, फक्त रिवाईज करा. त्याने काय होईल, आपल्या मेंदूच्या क्षमतेमधली एक महत्त्वाची क्षमता म्हणजे आपण गोष्टी लगेच विसरून जातो.
आणि ती गोष्ट जास्त वेळ लक्षात ठेवायचं एकच सोल्युशन, ते म्हणजे रिव्हिजन करणे. तर अशा प्रकारे तो जो काही कंटेंट तुम्ही वाचलाय तो एकदा फ्रेश होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही 7:30च्या नंतर जरी तुम्ही घरी गेला, जेवण केलं आणि संध्याकाळी 10-10:30ला जरी तुम्ही करंट वाचायला बसला तरी बऱ्यापैकी आपलं प्लॅनिंग चांगलं होतं. म्हणजे पकडून चाला, सकाळी 8:30 ते 12:30, 8 ते 12:30 4 तास आपण एक विषय घेतला, इकॉनॉमिक्स अवघड विषय होता. त्याच्यानंतर ब्रेकमध्ये आपण 2 तास काय केलं, 2 तास आपण केलं गणित बुद्धिमत्ता केलं, राईट. आणि त्याच्यानंतर आपण परत 3 ते 5:30, बरोबर ना, 3 ते 5:30 समजा तुम्ही जॉग्रफी केला, 3 ते 5:30, म्हणजे हे तुमचे 3.5 तास झाले. आणि संध्याकाळी परत 2 तास तुम्ही रिव्हिजन केलं इकॉनॉमिक्सचं आणि जॉग्रफीचं, आणि संध्याकाळी 2 तास तुम्ही चालू घडामोडी वाचलं. तो 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, जवळजवळ नाही म्हटलं 11-12 तासाचा स्टडी होईल. आता तुम्ही तसं 12 तास अभ्यास कोणाचा होतो का? आता करावा लागेल, पर्याय नाही. वर्षभर जे तुम्ही केले ते रिवाईज करणं अपेक्षित आहे. म्हणजे अशा प्रकारे थोडं बांधून स्वतःला जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. हे थोडं बोलायला सोपं जातं, मला माहिती आहे की बाबा एवढ्या प्रमाणात कसा अभ्यास करायचा, तर पर्याय नाही. ज्या प्रकारची आपण म्हणतो की स्पर्धा मार्केट म्हणजे आहे सध्या, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर थोडं ताण, भूक, आराम सगळं विसरून 1-2 महिने तुम्हाला जीव लावून करावंच लागेल, पर्याय नाही. तर प्रॉपर मी असं थोडक्यात सांगायचं उद्देश आहे की तुम्ही दिवसाचे 4 सब्जेक्ट घेतले पाहिजेत. हा 4 सब्जेक्टमध्ये तुम्ही म्हणताल काय मुलं असतं आम्ही एकच सब्जेक्ट घेणार त्याला संपवणार. एक लक्षात ठेवा, कोणत्याही कामामध्ये केलेला बदल एक प्रकारची विश्रांती असते. चेंज इन अ वर्क इज अ काइंड ऑफ रेस्ट. त्याच्यामुळे मेंदूला आराम कधी मिळतो, जर तुम्ही आराम केला तर खरोखर, किंवा त्या कामामध्ये तुम्ही बदल केला तर. त्याच्यामुळे सकाळी 4 तास आपला अवघड विषय घ्यायचा, दुपारी 2 तास गणित बुद्धिमत्ता घ्यायचं, संध्याकाळी 3 तास दुसरा सोपा विषय घ्यायचा, आणि रात्री घरी गेल्यानंतर 2 तास चालू घडामोडी घ्यायचं. म्हणजे 4 2 6 6 3 9 9 2 11 तास असं शेड्यूल जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर तुमचे 100% रिझल्ट यायचे चान्सेस राहतील. लक्षात. आणि अशा प्रकारे इकॉनॉमिक्स झाला, इकॉनॉमिक्स संपल्यानंतर इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी संपला, त्याच्यानंतर मग तुम्ही सायन्स घ्या, दुसरा अवघड विषय सकाळचा, आणि इकडे पॉलिटी घ्या. म्हणजे इकडे आपला इकॉनॉमिक्स झाला, सायन्स झाला, पॉलिटी झाला, जॉग्रफी झाला, करंट झाला, राईट, करंट आपण रोज संध्याकाळी करतोय, मॅथ्स रिजनिंग झाला, राईट. अशा प्रकारे राहायला काय तर हिस्ट्री. मग हिस्ट्री सब्जेक्ट असा आहे तुम्हाला माहिती, किती वाचलं तरी कमीच पडतं. 11वीचं इतिहासाचं पुस्तक करा, बास झालं, 11वीचा इतिहास चांगलं करा. आणि हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियामध्ये समाजसुधारक, 1857चा उठाव, राईट, गांधी युग आणि क्रांतिकारी चळवळ आणि वृत्तपत्र, एवढे 5 टॉपिक चांगले करा हिस्ट्री, त्यातले निम्मे क्वेश्चन्स येऊन जातील. पॉलिटीचं जर म्हटलं तर पॉलिटी तर भारतीय राज्यघटनेचं प्रास्ताविक, त्या मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, सिलेक्टिव्ह टॉपिक जे आपल्याला आहेत, आणि पंचायत राज ज्याला आपण लोकल बॉडी गव्हर्नमेंट होतो, ते चांगलं टॉपिक करा. मॅक्झिमम आउटपुट मिळणार मिनिमम इनपुट दिल्यानंतर. त्याच्यानंतर जॉग्रफी जर म्हटलं, AB सौदी सगळे सब टॉपिक्स महत्त्वाचे आहेत तर ते चांगले करा, राईट. त्यात इकॉनॉमिक्स जर म्हटलं तर सिलेक्टिव्ह राहावा. याच्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये GDP असेल, बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, लोकसंख्या असेल, राईट, अर्थसंकल्प असतील, सार्वजनिक वित्त असेल, परकीय व्यापार असेल, असे काही टॉपिक जर केले तर 100% तुम्हाला त्यातले बरेचसे प्रश्न चांगले प्रकारे सोडवता येतील, राईट. सायन्स जर म्हटलं तर सचिन बस्के सरांचं पुस्तक आहे तेवढं चांगलं करा, किंवा पाठ्यपुस्तक करताय तेवढं चांगलं करा. करंटसाठी जे करताय ते परत रिपीट करा. आणि 2 तास रोज नाही म्हटलं तरी 2 तास तुम्ही मॅथ्स रिजनिंग कराच करा, असं मी आग्रहाने सांगतो. एवढं केल्यानंतर मला नाही वाटत तुम्ही नापास होताल म्हणून. परत मी सांगतो की बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. पण शेवटी जर उद्याची सुंदर सकाळ पाहायची असेल तर आज रात्री तुम्हाला मेहनत करावीच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. चॉईसेस दिवस आपण म्हणतो ना की आत्ता आराम करा, आयुष्यभर कष्ट करा, आत्ता कष्ट करा, आयुष्यभर आराम करा. तर चॉईसेस युअर्स. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्लॅनिंग, आता मी जे काही प्लॅनिंग दिलं ते तुम्ही फॉलो केलंच पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं प्लॅनिंग फॉलो करू शकता जर तुम्ही केलं असेल प्रॉपर. फक्त बरीच मुलं काय करतात, एकच विषय घेणार आणि तो दिवसभर वाचणार, त्याने अभ्यास होत नाही. त्याचबरोबर आतापर्यंत मी मुद्दाम याच्यात PYQ अनालिसिस टाकलं नाही, PYQ बद्दल मी बोललोच नाही. कारण PYQ मध्ये बोललो नाही, कारण माझं असं म्हणणं आहे की जे मुलं आता एक्झाम देत आहेत त्यांनी बऱ्यापैकी PYQ पाहिलेले असतात, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहिले असेल, किंवा जर पॉसिबल असेल तर यातला एखादा तास काढून तुम्ही PYQ सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त डेडिकेशनने जर मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल. अजून एक महत्त्वाचं, आता याच काळामध्ये बाकीचे एक्झाम सुद्धा येतील. सरळ सेवा, तलाठी अदालत येऊ शकते,
तर तुम्ही सगळं करताना मराठी इंग्लिश करणार असाल तर त्यावेळी इकडं जे आपलं टायमिंग ठरलंय त्याला जास्त डिस्टर्ब होईल असं करू नका, त्याला धरून थोडं काही वेगळं करता आलं तर अवश्य करा. अशा प्रकारे तुम्ही ह्या 14 जूनच्या होणाऱ्या परीक्षेला सामोरं जा. अजून एक महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा मी पाहतो की मुलांना सांगतो की अटेम्प्ट जास्त ठेवा, तर मुलं म्हणतात सर मी गोळ्या कशाला मारायच्या. एक लक्षात ठेवा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणालाच येत नाहीत. मग त्या MPSCच्या कोणाच्या आयोगाच्या माणसाला जर पेपर दुसरा कोणी सेट केला तर त्यांना सुद्धा येणार नाहीत. कोणीच एक्सपर्ट सगळ्यात नसतं. त्याच्यामुळे पकडून चाला की काही प्रश्नांची उत्तर कोणालाच माहिती नसतात आणि तरीसुद्धा ते सॉल्व्ह करण्याची डेअरिंग करावी लागते. कॅल्क्युलेटेड रिस्क ही घ्यावीच लागते. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल तरीसुद्धा. त्याच्यावर तुमचं जर अटेम्प्ट 80-85च्या खाली येत असेल ना तर मग तुमचे निकाल द्यायचे चान्सेस फुल राहतात. कारण आपण जे सोडतो सगळं बरोबर नसतं की नाही नाही सर 60 मी 60 सोडवले 60 पैकी 60 सगळे बरोबर ना, शक्यच नाही, कधीच होत नाही. त्याच्यावर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. कमीत कमी मला वैयक्तिक वाटतं 85च्या खाली तुमचा अटेम्प्ट नाही आला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा, आत्ता नाही परीक्षेच्या काळामध्ये. समजा 15 दिवसावर परीक्षा आली तर रोज कमीत कमी एखादा पेपर टाईम लावून सोडवा. मॅथ्स रिझनिंगला किती वेळ जातोय, बाकी तुमचे जे MCQ टाईप क्वेश्चन्स असतात AB बरोबर BC बरोबर ते वाचून होतंय का तुमचं. मग त्या प्रकारचा एक माइंडसेट तयार होण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे. त्या पण स्टँडर्ड टेस्ट सिरीज द्या. बऱ्याच वेळा काय होतं, एखादा क्लासवाले काय करतात, अवघड टेस्ट सिरीज काढतात की आमचा क्लास किती भारी, आम्ही किती भारी दाखवायचं ना. आता ते ना जे स्टँडर्ड ठरले त्या स्टँडर्डपेक्षा मुद्दाम अवघड पेपर काढला जातो आणि ते पेपर मुलांना खूप चांगला वाटतो कारण त्यांना काही येत नाही. तर MPSC त्यांचं स्टँडर्ड सोडत नाही, ॲव्हरेज पेपर पाहिजे. अशा प्रकारचं टेस्ट सिरीज निवडायची ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जाणार नाही. परीक्षेच्या काळात जर तुम्ही टेस्ट सिरीज लावताय आणि कोणतरी टेस्ट सिरीजने तुमचा अभ्यास चांगला असून सुद्धा एखादी अवघड पेपर काढला, तुमचा जर पूर्णपणे पेपर अवघड गेला, तुमचा कॉन्फिडन्स लो झाला तर तुमचा येणारा पेपर सुद्धा जाऊ शकतो. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅटर करतं ते म्हणजे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तो कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज निवडताना प्रॉपर निवडा की मी जी टेस्ट सिरीज निवडतोय ती ऑथेंटिक आहे का, ॲव्हरेज स्वरूपात चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रॉपर फोकस करून या सगळ्या गोष्टी करा. अशा प्रकारे जर केलं तर 100% तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करता येईल. आणि 14 जून ही तारीख जी आपली ठरली त्या 14 जूनच्या तारखेला तुम्ही कमीत कमी तुमचा अटेम्प्ट 85+ असेल तरच तुम्ही निकालाची अपेक्षा करा, नाहीतर तुम्ही निकालाची अपेक्षा करू नका. ओके, चालेल. पुढच्या सेशनमध्ये आपण भेटू. थँक्यू. ऑल द बेस्ट.